महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महत्त्वाची आणि मोठी कामगिरी समोर आली आहे. मलकापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरीच्या गुन्ह्यात अवघ्या काही तासात पर्दाफाश केला असून 2 महिला संशयितांना जेरबंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडून तब्बल 60,000 रुपयाचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) नुसार आप्रव क्रमांक 562/2026 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी आणि तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे आणि DB पथकाला गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या या सक्त निर्देशानंतर पोलिसांनी चक्र वेगात फिरवले आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 महिलांना शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतला आहे. त्यानंतर पोलीस खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा आपणच केल्याची कबुली या 2 महिलांनी दिली आहे. या दोन्ही महिलांकडून पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले मुद्देमाल हस्तगत केले आहेत. यामध्ये 20,000 रुपये किमतीचे 2 ग्राम सोन्याची पॉलिश असणारी पट्टी, पोत आणि 40,000 रुपये किमतीचे 4 ग्राम वजनाचे कानातील झुमके असा एकूण 60,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची ही यशस्वी कामगिरी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माचरे आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. यामध्ये मलकापूर पोलीस स्टेशनच्या DB पथकांचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, सहाय्यक फौजदार संजय निंबोळकर, पोलीस कॉन्स्टेबल आशिफ शेख, योगेश तायडे, संतोष कुमावत, प्रवीण गवई, गणेश बर्डे, नवल राठोड, दीपक सोनाने आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका डहाके यांनी सहभाग घेतला होता. या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चंद्रकांत शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल कौतिक बोर्डे करीत आहेत. बरं, कुठून कुठे जात होते तुम्ही जेव्हा चोरी झाली? आम्ही खामगावरून धुळ्याला जात होतो. बरं, कोणत्या गाडीमध्ये चोरी झाली? ती गाडीचं नाव काय वगैरे? शिर्डी धुळे. शिर्डी धुळे. हो. बरं, किती तुमचं सोनं चोरीला गेलं होतं? 15 ग्रॅम पोत आणि 4 ग्रॅमचे कानातले आणि 6,000 रुपये. अच्छा, तर तुम्हाला केव्हा माहित पडलं हे की आपलं त्या लगेच उतरल्या, आमच्या उतरून गेल्या. त्यांनी बायपास जवळ गाडी उभी करायला लावली आणि पटापट उतरल्या आणि लगेच मी बॅग काढली रुमालासाठी. तर बघितलं तर त्याच्यात काहीच नव्हतं. तर शेजारची बाई म्हणे की तुमचं घेतलं म्हणे काढून म्हणे त्यांनी मगाशीच बॅग उघडली म्हणे. तर मी आणखी शोधलं तर खरंच त्याच्यात काहीच नव्हतं. आता त्याच्यानंतर आम्ही तिथून कंडक्टरनी लगेच गाडी थांबवली इथं आणि ते म्हणाले लगेच तुम्ही जा आणि रिपोर्ट देऊन लगेच पकडून घेतील म्हणे. मग आम्ही लगेच तात्काळ इथं आलो आणि त्यांना रिपोर्ट. महासागर न्यूज.